चालायचं तर माणिकरावांना तो माणिकराव माझे मित्र आहेत, त्यांना मनात काही नसतं बिचाऱ्यांच्या. तर ते थोडा पहिल्यापासून फटकळ बोलण्याची सवय आहे, त्याला बोलतो. पण मला वाटतं त्याच्या मनात काही नाही, अतिशय मोकळ्या मनाचं आणि मनामध्ये कुठे आडी नाही. हा त्याचा स्वभाव आहे, स्थायी स्वभाव आहे माणिकरावांचा. मग मित्र म्हणून सल्ला देताना काही मी सल्ला दिला आहे माणिकरावांना की मंत्री झाल्यानंतर बोलायचं नसतं. साहेब, अहिल्यादेवींनी आपल्या राज्याला समाजाला गरज आहे असं वाटतं? खरं अहिल्यादेवींनी एक न्याय भूमिका करताना धर्मरक्षक म्हणून त्यांची भूमिका ही फार महत्त्वाची ठरली. विशेष करून ज्या अनिष्ट प्रथा आहेत, बालविवाहासारख्या असतील किंवा मोठं विधवा महिलांच्याकरता त्यांचं त्यांना त्यांचं पुनर्वसन योग्य पद्धत झालं पाहिजे, कारण त्यांचा दृष्टिकोन विशाल होता. मला वाटतं आजच्या काळामध्ये विशेष करून ज्या घटना घडत आहेत त्या क्लेशदायी आहेत एकदम. म्हणून जिल्ह्यामध्ये मी आता पहिला एक प्रयोग करता ठरवतो. अहिल्यानगरमध्ये आपण एकल महिला ज्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, साधारण मला आश्चर्य वाटतं, आम्ही जेव्हा सर्वेक्षण केलं 1 लाखापेक्षा जास्त आहेत. आता एकल महिलांचं संपूर्ण आयुष्य इतकं संघर्षाचं असतं. तो मला वाटतो प्रकल्प अहिल्यादेवींच्या नावाने मी सुरू करतो आहे की ज्यामध्ये ह्या एकल महिलांचं पुनर्वसन करणं, त्यांना कौशल्य विकास कार्यक्रमात जोडून घेणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं. मला वाटतं अशा पद्धतीने अहिल्यादेवींच्या रूपानं मला वाटतं अशा एकूणच समाजातल्या ज्या अनिष्ट रूढी आहेत, एकल महिलांचा एक वेगळा विषय, परंतु हे जे आज हुंडाबळीचे प्रकार घडत आहेत, मला वाटतं यामध्ये त्यांची शिकवण आहे. आजच्या काळामध्ये अतिशय तिला महत्त्व अधोरेखित होतं आहे. मला वाटतं राज्य सरकारसुद्धा एक विशेष मोहीम त्यानिमित्तानं सुरू करावी अशी मी मंत्री म्हणून सरकारला विनंती करणार आहे. त्यांची भूमिका काही मला योग्य वाटत नाही. हा काही राजकारणाचं व्यासपीठ नाही आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी हे आपलं सर्वांचं दैवत आहे. आणि मग त्यावेळी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं, जन्मदिवसाच्या वतीने आपण जेव्हा अभिवादन करायला येतो, मला वाटतं ते तारतम्य रोहित पवारांनी बाळगलं पाहिजे. त्यांची भूमिका याचं कोणी समर्थन करणार नाही.